नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या केडीज कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण लाडक्या बहीण योजनेची के-वाय-सी केल्यानंतर के-वाय-सी झाली का नाही हे कशा पद्धतीनं पाहायचं तेच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यापुढं हा अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. इथं तुम्ही पाहू शकत असाल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा ऑप्शन येत आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करणार आहात, तुमच्यापुढं आधार नंबर टाकण्यासाठीचा ऑप्शन येणार आहे. बघा, तुम्ही बघू शकत असाल तर त्या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. मी सहमत आहे, मी सहमत नाही, अशा पद्धतीत दोन ऑप्शन असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहात, तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP येणार आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा आहे. बघा, OTP येण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो. तुम्हाला या ठिकाणी घाबरून जायचं नाही. OTP येण्यासाठी वाट पाहायची आहे. जर तुमच्या पुढे एरर आला, ट्रॅफिक आहे असं म्हटल्यानंतर तुम्हाला डबल प्रयत्न करायचा आहे. 4-5 वेळेस प्रयत्न केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती नक्कीच OTP येणार आहे. OTP आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, हा आधार क्रमांकाची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. म्हणजेच तुम्ही जो आधार नंबर टाकला आहे त्याची के-वाय-सी ऑलरेडी पूर्ण झालेली असणार आहे. म्हणजेच तुमची के-वाय-सी झाली का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये अशा प्रकारे पाहू शकणार आहात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.